रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। भगवंत खरा त्याचाच आहे ज्याचं दुसरं कोणी नाही, हा एक सिद्धांत आहे. खऱ्या अर्थाने भगवंत त्याचा, ज्याचं दुसरं कोणी नाही. आता हे केशव स्वामी महाराज जे काय म्हणाले त्याच्यामध्ये हे त्याच्याशी जवळ का आलं, आणि 1-2 आठवड्यापूर्वी आपण हे पदाचं एक छोटंसं पद आहे पण ते घेतलं होतं. त्याची आज आठवण झाली परत, आणि नंतरही परत आठवण करीत राहावं असंच ते आहे. कारण मात तात भ्रात नाथ तूची एक बाई. आता आम्हाला तर ह्याच्या पलीकडे अजून किती जण असतात. आमचे साहेब आहेत, वरचे साहेब आहेत, त्याच्यावरचे साहेब आहेत, चेअरमन आहेत, अमुक आहेत, तमुक आहेत, सगळं आहे. पण भगवंत मग काय होतं, वाटलं जातं. मग याला वाटतं तो काम करेल, त्याला वाटतं तो काम करेल. जर भगवंत हा एकच ज्याच्या दृष्टीनं आहे, त्याच्या दृष्टीनं मात्र त्याला काही तो खऱ्या अर्थाने भक्त झाला. भक्त हा तसं भक्त होणं खूप सोपं आहे. काय देवळात गेला, हा जोडले, देवा लक्षात ठेवा, म्हणजे आमची कामं वगैरे सगळी इतकं सोपं का भक्तीचं झालं आहे काम. भक्ती तो कठीण आहे, शिळावरील पोळी. निवडे तो बळी विरळा शूर. म्हणजे भक्ती हे शौर्याचं, साध्यासुद्धा शौर्याचं काम नाही. जो तो निवड करील तर त्याची परीक्षा होईल. एक वेळ प्रपंचातल्या परीक्षा सोप्या, पण भगवंताची परीक्षा अवघड आहे. कारण सर्वस्व पडायला लागतं आणि सर्वस्व जातं. त्या अर्थाने जे म्हणून माझं म्हणून काय ठेवलं आहे, मत आहे, माझे विचार आहेत, माझे काय अनुभव आहे, माझा अमुक आहे, माझं तमुक आहे, मी हे केलं आहे, माझा काय जे असेल ते भगवंत असं पाटी पुसल्यासारखं पुसून टाकतो. आणि तेव्हाच मग त्याला काय लिहायचं ते तो लिहितो. तर त्या अर्थाने कोणीतरी आहे तोपर्यंत अजून गिरगटा आहे. तर तो गिरगटा आहे तोपर्यंत ते पुसलं जाणार नाही. आता आमचे प्रयत्न नाही आहेत का? आमचे प्रयत्न आहेत. त्याला स्थान नाही का? स्थान आहे. पण अंतिम स्थान कशाला आहे हा प्रश्न इथे आहे. म्हणजे जसं अनन्य म्हणतो. अनन्य शब्द म्हणायला सोपा आहे. अनन्य नाव ठेवतो, अनन्य नाव ठेवतो, पण अन्य नाही त्याचं आहे ना ते. अन्य ज्याला आहे त्याचं शिक्षण आहे. समजा हे नाही जमलं तर मी ते करेन, ते जमलं तर ते करेन म्हणल्यानंतर मग तुम्ही तेच करा म्हणतात. भगवंत सुद्धा ह्या परीक्षा सहज घेत असतो. जाता जाता तू म्हणतो ठीक आहे, मी जातो, मग जा, मी राहतो, राहा, तुम्ही म्हणाल ते करतो, हां मग तू जा. हे जे काय उत्तर आहे ना ते जा म्हणूनच असेल असं नाही, पण ते या थांबा म्हणून पण असेल. पण ते उत्तर त्यांच्याकडे सोपवलेलं आहे म्हणून. तर त्या अर्थाने ज्याला प्रपंच खऱ्या अर्थाने आपला प्रपंच चाललं आहे, आपला परमार्थ त्यांच्याच हातात आहे, तर त्या अर्थाने प्रपंचाचं माझं त्यांच्याकडे सोपवलेलं आहे. सोपवलेलं आहे म्हटलं की त्यांना ते करणं भाग आहे. आणि काम जसं आपलं व्यवहारात सुद्धा आपल्याला जर एखादं काम सांगितलं की बाबा एवढं जरा करता का, आपण नाही नाही म्हणत, सर्वसाधारणपणे म्हणत नाही. आता माणूस बघून काही वेळेला मी जरा गडबडीत आहे वगैरे ते ठीक आहे, किंवा मी तिकडं नाही जाणार आहे, मी ह्या बाजूला जाणार आहे वगैरे हे मान्य आहे. पण सर्वसाधारण मनुष्य काय करेल? सर्वसाधारण मनुष्य म्हणतो ठीक आहे, जाता आता करतो, येताना करतो, असं त्याच्याकडून उत्तर साध्या माणसाकडून साध्या आपल्या विनंतीला प्रतिसाद येतो. तर भगवंताकडून हे सगळं तुझं आहे आणि तू करशील ते तसंच कर, तुला जे करायचं आहे तेच कर, मला काय करायचं नाही आहे वेगळं, असं म्हटल्यानंतर प्रतिसाद येणार नाही असं कसं होईल? ते इथे जो आसरा मागितला आहे तो आश्रय काय, अनन्य काय, ते अन्याश्रयाणाम त्यागो ते काय, ते सगळे मिळून तिथंच आहे. आता आपल्याला जोपर्यंत आणखीन कोणीतरी आहे तोपर्यंत भगवंत म्हणतो आणखीन कोणतरी आहे तो करील, आपण काय करायची गरज नाही. मला कोण नाही म्हणलं की भगवंत म्हणतो असं तर जगात चालणार नाही, कोण नसेल तर मी आहे. आणि आपली खरं सांगायचं तर म्हणजे ज्यांना प्रामाणिकपणे विचार करायची तयारी आहे असं म्हणू आपण, तर त्यांनी विचार करून बघावा की एखादं मूल आईबरोबर जत्रेत जातं, ती खेळणे दिसतात, ते दिसतं, ती चक्र दिसतात, पाळणे दिसतात. आता ह्याचं आकर्षण कमी राहिलं, त्याच्यापेक्षा मोठी चक्रण पाळणे निघाले, ही गोष्ट खरी आहे. पण तरीसुद्धा अजूनही गावोगावी यात्रा भरतायत आणि मुलांना मुलं म्हणून त्याचं आकर्षण वाटते आणि ते तिथे जातात. ते कुठेतरी ती, आणि
सगळा गडबड गोंधळ गर्दी काय असेल तर आपण नाही का म्हणत सगळी जत्रा झाली नुसती, ती जत्रा म्हणजे तीच ती. तिथे काही कशाला काही पत्ता माणसं ओळखीची अमकं तमकं असं काय असेल असं नाही. अशा वेळेला त्या मुलाचं कधीतरी त्या गर्दीतून लोटालोटीत त्या रेटारेटीत जसं त्या प्लॅटफॉर्मवर व्हावं मुंबईच्या एखाद्या, तर तसं त्याच्या अवस्थेतून कुठेतरी हात सुटतो. त्यावेळेला ते इकडे तिकडे ज्यावेळेला आता समोर काहीतरी दिसत असतं त्याच्यापोटी ते जातं, त्यासमोर फिरतं, पण नंतर त्या लक्षात येतं आई नाही आहे. मग आता हा प्रश्न आला. मग त्याला जे काय रडू फुटतं ते ज्यांना असं झालं असेल त्यांनाच कळेल. कारण ते बाजूबाजूला कोण ओळखीचं दिसत नाही. अंधारच्या पूर्वीच्या तर ह्या यात्रा रात्रीच्या चालायच्या अजूनही आहेत, तर तशा तऱ्हेची ती पाळणे, ते चक्र, ते अमकं तुमकं ते सगळं आहे, पण आईचा आधार नाही. अशा वेळेला त्याची जी अवस्था होते, तर खरं सांगायचं तर प्रपंचात अशी अनेक वेळेला माणसाचा अनुभव आहे की नाही आहे कोणी, हे सगळे आहेत. पण मला या क्षणी जो आधार म्हणून हवा आहे, ज्याने माझा विसावा मिळेल माझ्या चित्ताला, तो आधार नाही. हे अनुभवायला आलेलं नाही असं माणूस नाही. आता तो कबूल करेल, म्हणेल नाही म्हणेल, कदाचित आज आलं नसेल तर उद्या येईल, पण हे होणार. हे कधीतरी अशी वेळ येतेच की हतबलांचंच तो बलस्थान आहे. खरं सांगायचं तर भगवंत म्हणजे हतबलांचं बलस्थान आहे, पण आम्ही हतबल होतच नाही. मग भगवंत म्हणतो तू सांभाळ, निर्बल के बलराम. आता मला बल आहे तोपर्यंत माझा रामाचा काही फारसा संबंध आहे. आपलं आपली ओळख आहे वगैरे एखाद्याची, तसं त्यापैकी आहे ते, तसं आम्ही ओळखतो त्यांना, तर तसं ते ओळखतात आपल्याला. पण निर्बल के बलराम हे जे आहे ते मला माझं ज्ञान हरलं, माझं कर्तृत्व हरलं, माझं शहाणपण हरलं, माझा अनुभव हरला, असं सगळं जेव्हा हरतं आणि ज्या वेळेला ते समोर प्रसंग येतो त्यावेळेला आता कोण, तर आता ज्याचा मला काहीही अनुभव नाही, मी ज्याला ओळखत नाही, जो समोर दिसत नाही, ज्याचं कर्तृत्व मला माहिती नाही, असा भगवंतच फक्त तिथे आपल्याला आहे. मग अशा वेळेला ते जे मुलं रडतं ते आई करून रडतं, आपण राम राम करून रडतो. भक्तात आणि त्या मुलात एवढाच फरक आहे. तर तेवढा जर लक्षात घेतला तर मग राम राम का म्हणावं लागतं, किंवा काय पांडुरंग पांडुरंग का म्हणावं लागतं, विठ्ठल विठ्ठल का म्हणावं लागतं, याचा सगळ्याचा उलगडा होतो. पण त्या क्षणी तो येतोच कुठून तरी, तो येतो, तो स्वतः यायला पाहिजे. अशा आपल्या या संत चरित्रामध्ये हे चमत्कार आहेतच. त्याला आपण चमत्कार म्हणतो, ते वस्तुस्थिती आहे. पण तरीसुद्धा आपण आपल्या दृष्टीने समजू, कारण आपण आता खूप मोठे झालो, शहाणे झालो, वैज्ञानिक झालो, त्यामुळे आपल्याला याच्यावर विश्वास बसत नाही. मग करून दाखवावं, की करून काय दाखवा, ते काय प्रयोग आहे एखादा, की बाबा आपल्याला एखादा डुबराचा खेळ आहे आणि त्याच्यात एक प्रयोग करून दाखवा. तसं तर भगवंताचा काही प्रयोग वगैरे करून दाखवता येत नाही. तुमची निष्ठा असेल तर तुम्हाला तो अनुभव येईल. मग आता तर ज्याचं त्याचं काम आहे. तर अशा तऱ्हेचं हे यात अडकल्यामुळे ते अनुभव खरे वाटत नाही. त्यात जे म्हटलं आहे ना, तर भगवंत आता त्यावेळेला भगवंत काय करेल, तर हे जर मूल हाक मारेल तर त्याला माहिती आहे की हे आसऱ्याची हाक आहे. ही जी हाक आहे ती आसरा मिळावा म्हणून आहे, मला आधार मिळावा म्हणून आहे, मी जो हरवलो आहे तो सापडावा म्हणून आहे. आता हा मुलगा का सापडायचा का वेगळा, तो तिथंच आहे, पण तो मूल आहे. हतबल असणं म्हणजे या अर्थाने मूल होऊन, म्हणून महाराज म्हणले मूल होऊन जावं भगवंताकडे. तुम्हाला परवाही परत एकदा आपला विषय निघाला आहे, तर ते परीट बाबा ते तुझा विषय चालला आहे, तर त्याच्यातलं एक वाक्य राहिलं ते आणखी नाही काय, म्हणजे वेगळ्या संदर्भात आहे, पण त्यांचं वाक्य आहे, मी त्यांचा शब्द म्हणून उच्चारतो, उच्चारायला मलाही कठीण आहे, पण तरीसुद्धा असं म्हणतो की तुम्हाला जर साधूकडे जायचं असेल, सत्पुरुषाकडे जायचं असेल, भगवंताकडे जायचं असेल, तर एक तर लायक म्हणून जावा, नाहीतर पुढचं शब्द सांगतो. काय म्हणायची गरज नाही. तर एक तर लायक म्हणून जावं, तर नालायक म्हणून जावं म्हटले सर. त्यांनी काय सांगायचं त्यांचं स्पष्ट असे सांगणं, म्हणजे मला काहीही माझ्याकडे नाही, मी कसल्याही दृष्टीने लायक नाही, तुझ्याकडे यायलासुद्धा माझी काहीतरी लायकी पाहिजेच की. त्या अर्थाने माझं तुझ्याकडे येणं एवढं माझ्याकडे काही नाही, उपासना नाही, प्रेम नाही, काही नाही, तुझे बावड नाही, मी त्यासाठी काही केलेलं नाही, साधन केलेलं नाही, काहीही मी केलेलं नाही. जो प्रपंच केला तोसुद्धा असा फटका प्रपंच आहे, कधीतरी वाटतो बरा, पण कधीतरी ती गोधडी आहे लक्षात येतं. मग आता ते लक्षात येतं, त्याचंच हे ज्याच्या लक्षात आलेलं त्यावेळेला मग त्याच्याकडे हे येईल. मग त्यावेळेला जो आसरा मागतो, म्हणून म्हटले की लायक म्हणून तरी जावा. ठीक आहे, तुम्ही एवढी तपश्चर्या केली की तुम्ही जायची गरजच नाही. आता त्यातूनही जर आपल्याला वाटलंच तर जायला स्थान आहे, कारण आपण तेवढं काहीतरी करून ठेवलेलं आहे, तेवढं प्रेम लागलेलं आहे, तेवढी उपासना केलेली आहे, काहीतरी केलेलं आहे. आणि म्हणून जसं महाराज म्हणले, माझं रामाकडे मी शब्द टाकून तुमचं हाताला धरून काम करून घेईन, हे ज्याला म्हणता येतं त्याच्याकडे त्याचे रामाचे संबंध काय असतील या अर्थाने, ते स्वतःच राम आहेत खरं सांगायचं तर. पण तरीसुद्धा
त्या अर्थाने त्यांचे संबंध कसे असतील की मी त्याच्याकडे शब्द टाकून तुझं काम करून घेईन, रमाचा हात धरून मी हे काम करीन, हे म्हणण्यामध्ये फक्त आपल्याला कळावं की म्हणजे आपल्या भाषेत कळावं. त्यांनी मी काम करीन म्हटलं तर आपण म्हणू काय काय असं, पुन्हा आपल्या म्हणा आपलं संभ्रम कसला, आपली चित्त कसली, त्याच्यात संदेह किती. तर ह्या सगळ्यात ते बघा ते असं असं बोलतात म्हणजे म्हणून ते आपले म्हणले, म्हणजे आपल्यासाठी म्हणले, त्यांना माहिती आहे ते स्वतःच करणार. पण तरीसुद्धा ते म्हणतात मी रामाचा हात धरून तुझं काम करून घेईन. म्हणजे त्याला त्याचा विश्वास अधिक वाटतो, कारण राम काम करेल. हे तर काय आपल्यासारखे प्रापंचिक माणूस, एक बायको गेली दुसरी केली, काय प्रपंच, ते मुलं गेली, हे झालं ते झालं, हे आपल्या डोक्यात जास्तीत जास्त आहे. म्हणून म्हटलं ते असताना आपण नव्हतो, हे आपल्या भाग्याची गोष्ट आहे. म्हणजे आनंदात हे पटतंच आहे. काय करायचं असं कुठेतरी ते ते बाजारबंद ते कुत्रबित्र नाही का ते समाधी बांधणी वगैरे, तर तसले ते टाईप असलो आपण कुठेतरी. बाबा म्हणायचे नाही का, ज्ञानेश्वरी ज्या अर्थी आपण ऐकायला एवढे आहे ना येतो आठवड्यातनं काय ते दर रविवारी ज्ञानेश्वरी असायची ना, ज्या अर्थी इतकी ऐकतोय आणि तो वेळ त्याला देतोय, ते रेल्वेने यायचं जायचं, ते लोकलनं कुठेतरी एवढा प्रवास करायचा, तर म्हणले आपण काय असू आत्ता काय असू काय सांगता येत नाही, पण ज्या काळात ज्ञानेश्वरांनी हे सांगितलं त्या काळात निदान रेडा तरी आपण असं म्हणले. काय करायचं, बाबांचं म्हणणं आहे, त्यांचंच म्हणणं आहे आणि मला ते पटलं आहे की आम्ही निदान त्या अवतारात तरी तिथे तसे असू, ते जे काही प्रेम लागलं असेल किंवा एखादा ज्याला म्हणतात परिसाचा स्पर्श आहे, तर तशा तऱ्हेचा एखादा स्पर्श आम्हाला त्या प्रेमाचा भगवत प्रेमाचा झालेला असेल तर त्यापोटी आज बुद्धी होती की ती वाचावी, सॉरी वाचावी ऐकावी अशी बुद्धी होते. तर तेवढं आपल्याला असलं पाहिजे. आता ती मला तर येत नाही, वाचायचं म्हटलं तर नुसतं वाचन माझ्याकडे नव्हतं, मला ते समजत नाही, मला ते कुठे नेत नाही, पण माझ्याकडून होतं आहे ना, मग होतं आहे ते करून घेणारा ती पुण्याई म्हणून हे आहे. आता तू आहेस म्हणून ही ज्ञानेश्वरी नाही तर काय आहे, माझ्याकडे म्हटलं त्यातलं काही नाही आहे. या अर्थाने हतबल म्हणजे कसा की स्वतःच्या कर्तृत्वाची बरोबर ओळख झालेला किंवा स्वतःच्या ज्ञानाची बरोबर अपूर्णता कळलेला, त्या अर्थाने हतबल आहे. म्हणून मी हे मी करीन म्हणून होणार नाही. तो जो अभंग आहे तो त्याच्यासाठीच आहे. मी 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 पिटतो डंका कधी हा थांबेल, तर करीन मी करीन ते मी काही नाही, मी हे करून पाहीन एवढं म्हणायला हरकत नाही. आणि त्याच्याबरोबर जे खरे भक्त असतील ते आधी भगवंताला नमस्कार घालतील आणि असं असं काम करतोय तर करू ना असं म्हणतील आणि मग जातील. विचारण्यासारखी अवस्था नसेल तर कानावर काहीतरी म्हणतील जातोय तर आपलं तुम्ही सांभाळा, तुम्हाला ते व्हावं असं वाटत असेल तर होऊ दे, न वाटत असेल तरी न होऊ दे, ही ज्याची तयारी आहे त्याचे भगवंत बरोबर कल्याणाचं करतो. तर या अर्थाने आपल्याला तसं वाटेल तेव्हा आपण खऱ्या अर्थाने मग आपला आश्रय नाही, अमक्याचा आश्रय नमक्याचा हे लौकिकाच्या दृष्टीनं म्हणायचं, आपण त्याप्रमाणे व्यवहार करायचा, फक्त आत ओळखून असायचं की खरा आधार काय आहे. तेव्हा जे साईबाबांचं चरित्र होतं मधनं आठवण येते त्याची, ते जे आहे ते निर्वाणीचा सखा हे जे म्हटलं आहे ते खरोखर निर्वाणीचंच नाही, कायमचाच सखा आहे तो. त्यांनी नाव देताना शेवटी आता कसं होतं, शेवटी त्याचं महत्त्व लक्षात येण्यासाठी निर्वाणीचा म्हणजे सगळे आधार संपले की जो आधार जो द्रौपदीचा कृष्ण आहे ते, तर तो जो आधार आहे ते सगळे आधार संपल्यानंतर मगचा तो आधार आहे. कारण माणसाला या लौकिकातल्या आधाराने जगायची सवय झाली, तो भक्तीत एवढा मुरला नाही की भगवंताचाच आधार घेऊन जगेल, त्याला फार उच्च कोटी लागते. म्हणजे ते आनंदसागर वगैरे ह्या मंडळींचं काम आहे, त्यांना तेवढाच आधार आहे, त्यांना दुसरं काय आधार नाही. एकदा कळलं काहीतरी पूर्वपुण्य यायचं ठेवा, त्यामुळे गाठ पडली की आता काहीही उरलेलं नाही. म्हणजे जे तात्या म्हणायचे की आता महाराज मिळाले आता काय मिळवायचं, आता एक समजा म्हणून म्हणायचे ना भगवंताला धरून ठेवा ना, इतक्या लोकांना धरून ठेवताना ह्याच्याकडनं होईल त्याच्याकडनं होईल त्याच्याकडनं होईल, भगवंताकडून होईल खरं. तो काहीही म्हणून ते काम करेल, तो काय म्हणून उभा राहील हे सांगता येत नाही, पण तो उभा राहील आणि त्यावेळेला जी मदत हवी असेल ती करेल. तो माणसाच्या रूपानं राहील, त्या सत्तेच्या रूपानं राहील, काही घटना व्हायची त्याच्या रूपानं राहील. एवढी सत्ता आपल्याला ओळख असताना मग आपल्याला पण ते काय होतं, तो अहंकार असतो ना, ते सगळं जमा केलेलं असतं, त्याचं जात नाही माणसाच्या डोक्यातनं. जसे त्या न्यायाधीशाच्या डोक्यातनं पेन्शन जाईना तसं झालं, मला पेन्शन आहे जात नाही. वास्तविक आता तिथं काय त्या पेन्शनचा उपयोग आहे, आणि खरं ते जावं म्हणूनच त्यानं तिथं पाठवलेलं आहे ना, ते डोक्यातलं जावं. जे गुरु काढून घेतात म्हणतात ना, ते खरोखरच काढून घेतात, कारण त्याचा आधार त्याला वाटतो म्हणून काढून घेतात. आधार जोपर्यंत त्याचा वाटतो आहे तोपर्यंत भगवंताचा अंतिम आधार त्याला वाटणार नाही. मी कसल्याही ह्याच्या म्हणजे अगदी ज्याला आपण की रात्रीची वेळ आहे, वाहन नाही, काही कुठे शक्यता नाही, आपल्याला चालणं शक्य नाही, रस्ता दिसत नाही, अशा वेळेला माणसाची कशी अवस्था असते. आणि तो जर अशा ठिकाणी सापडलेला असेल कुठे प्रसंगाने म्हणा, काय त्याचे चुकलं वाहन म्हणून म्हणा, काही म्हणा, तर त्यावेळेला त्याला क्षणभर असं वाटतं की आता काय आता काही नाही, आता फक्त भगवंतच. कारण तो एकच आहे असा की जो अंधारात प्रकाश टाकील.
त्याला अंधारात उगवता येतं. आपल्याला त्याची कल्पना आहे तो सूर्याची आहे, पण तो त्याच्या पलीकडचा आहे, या सगळ्याच्या पलीकडचा आहे. त्याला कसल्याही रूपाने पुढे होता येतं आणि त्याला त्यावेळेला तुम्हाला जी गरज आहे, जे निराधारपण आलेलं आहे, तो आधार म्हणून त्याला निर्वाणीचं सखा म्हटलं. पण आपल्याला होते अशी अडचण की हे सगळे आधार संपल्याशिवाय त्याचा आधार वाटत नाही. हे आधार आहेत, मला असं वाटतं की काय 4 पैसे आहेत, आपण निभावू शकू. तुम्ही निभावा, या बसले असले म्हणून ते निभावता येईल असं नाही. हातात 4 पैसे आहेत म्हणून एखादं लग्न व्हायचं आहे तर ते लग्न करता येतं का मला सांगा. त्याच्याकडे 10 लाख रुपये आहेत, काय 50 लाख रुपये आहेत, काय त्याची जी काय इस्टेट असेल त्यानुसार, तर आता एवढं लग्न करून टाकेल. त्याच्या हातात नाही. समोर घडलेल्या घटना आहेत ह्या काय मी पुराणातली वांगी सांगत नाही की हे सगळं आहे पण मला हे करता येत नाही आहे. आता ते होणार कशाने आणि झालंच असेल तर झालं कशाने, त्या पैशाने नाही झालं, तो फक्त उपयोगाला पडला. गाडी जायला उपयोगी पडली, पण प्रत्यक्षात ती जिथे जायची तिथे जी ठरली ती कशानं ठरली, ती भगवंताच्या सत्तेनं ठरली. आता व्यवहाराने तर चालायला माणसाला पाय लागले, व्यवहाराने बाजारातून पैसे आणायला वस्तू आणायला पैसे लागले, हे तर सगळं खरंच आहे, त्याबद्दल आपल्याला काय म्हणायचं नाही. पण हे सगळे आता होतं काय, असं हतबल या अर्थाने, ही हतबलता नाही आहे, आपल्या क्षमतांचं खरं आकलन, हे याला इकडे हतबल बनणं भाग आहे, त्याच्याशिवाय अर्थाचा उलगडा होत नाही. म्हणून तर त्या अर्थाने ते आश्रय कुठलेही उरलेली नाहीत अशी अवस्था ही हतबलतेची, म्हणजेच माझं कर्तृत्व अपूर्ण आहे, माझं ज्ञातृत्व अपूर्ण आहे, हे जे सगळं आहे हे मी जाणतो. कसलं जाणतो मी, काही जगातलं मी घरातला माणूस जाणत नाही, शेजारचा माणूस जाणत नाही, मी ही सत्ता जाणत नाही, काय कोणाच्या मनात आहे काही जाणत नाही. हे जर मी जाणत आहे तो जाणत नाही म्हणावं ना सर, पण माझ्या मनात जाणतो हे जात नाही. कारण त्याच्या आधी 5-50 गोष्टी आपण जाणलेल्या असतात. ते पदार्थ विज्ञान आहे का रसायन आहे का काय भाषा आहे का काय गणित आहे ह्याच्याशी काही संबंध नाही, पण ती मी जाणले हा जो भाव आहे ना तो मनातनं जाता जात नाही आणि त्यामुळं ही शरणागती येत नाही. आणि म्हणून हे यांच्याकडे जाऊन शिकायचं, त्यांच्याकडे कोणकोणती माणसं शरण गेली हे बघितलं तरीसुद्धा चालतं. कुर्तकोटी शरण, हे शरण, आनंदसागर शरण, सगळे आपापल्या ठिकाणी असे मोठे आहेत. ब्रह्मानंद शरण सगळं हे महाराजांच्याबद्दल चालले म्हणून इतर ठिकाणी प्रत्येक ठिकाणी त्या त्या पद्धतीचे लोक आहेतच. विडकर महाराज झाले तर पराक्रममूर्ती आपण असं जे लिहिले ना, ते चरित्र वाचलं तरी करतं की ह्या माणसानं राजाला बाहेर आणणारा माणूस आहे तो. म्हणजे काय ते त्यांनी फोडलं असेल त्या अत्तराच्या बाटल्या, म्हणजे काय युक्ती तरी केवढी असेल, म्हणजे युक्ती बुद्धी शक्ती सगळं जे काय म्हणतो आपण त्याचीसुद्धा काय परिसीमाच होती ते त्यांची. म्हणजे या अशा ठिकाणी एखाद्या राजाचं लक्ष वेधून घ्यायचं आणि त्याच्याकडून म्हणजे आत असा प्रवेश तर कोण देणार नाही. तेव्हा बरोबर आणलेल्या सगळ्या अत्तराचं जे काय ते विकायचं जे अत्तर आहे ते राजालाच घेऊ शकतो. तर तशा तऱ्हेचं नुसतं जाळलं त्याचं हे करून, म्हणजे त्या चौकात इतका दरवळ सुटला की राजवाड्यापर्यंत तो दरवळतो. म्हटलं आहे काय प्रकार, कुठून एवढा सुगंध येतो. तो म्हणजे नाही असं एक कुठेतरी आलेला आहे माणूस, तो सुगंधी आहे, त्याचा व्यापार आहे. तेव्हा तो म्हटला निदान त्याला बोलवा तरी. मग कोण आहे तो, राजवाड्यातून बोलावणं आणण्याची क्षमता त्यांच्याकडे, आल्यावर जाण्याची नव्हे, राजवाड्यातलं आमंत्रण आणण्याची अशी पराक्रम मूर्ती आहे. पण तरीसुद्धा स्वामींच्या पडोशी काही शब्द नाही. स्वामींच्या पुढे हात जोडून करायचं, ते म्हणतील ते करायचं, ते सांगतील ते करायचं. हे जे पहिली यादी आहे ना ते तिला ते खावे सांगतील, म्हणून उपोषित राहू शकले. नाही तर काय उपोषित राहील मनुष्य, की ते आत बसले तर ते काय वाटेल ते झालं तरी ते नाही हलणार तर नाही हलणार. स्वामींची सत्ता अशी आहे की स्वामी समर्थ अजिबात बाहेर पडणार नाहीत. पण ते निमित्त करून ही निष्ठा बघून शेवटी बाहेर पडले. म्हणजे तुमच्याशिवाय मला काही नको आहे आता असं जेव्हा झालं आणि त्याची खात्री त्यांना जेव्हा झाली तेव्हा त्यांनी फुकट भांडण काढलं त्या राणीशी. तुम्ही मला कैदेत टाकल्यासारखं. आता वास्तविक त्यांनी आदराने त्याला ठेवून सगळी सरबराई करतायत किंवा कोण जायला तयार होईल. आपल्याला जर एवढी सरबराई कोणी करतोय तर कोण उठून जाईल ते. पण त्या माणसाची भांडण काढणं म्हणजे तसं विचार करा तर हे तेच करू जाणे ना, म्हणूनच समर्थ म्हणायचे त्यांना. तर समर्थ एवढ्यासाठी ते हे जे समर्थ पडले त्यांच्याशीसुद्धा भांडण काढू शकतात आणि म्हणतात की बाबा हे काय काय मला हे कोंडल्यासारखं केले, माझी माणसं बाहेर आहेत, मला भेटायचं सगळ्यांना, तुम्ही हे काय मांडून ठेवले, तर हे माझं असं काही जमणार नाही. उगाचच आपलं हे म्हणजे आम्ही कुठं काय करतो तुम्हाला, सगळं तुम्ही म्हणायचे कुठे आम्ही आणून देतो. हे सगळं नाटक आहे त्यांच्यासाठी. पण ते कोणासाठी आहे, जो बाहेर हातबल होऊन बसलेला आहे आणि तुम्ही दिसल्याशिवाय तो पाणी घेणार नाही तोंडात. आता याला हातबल म्हणायचा का, ज्याला खरोखर आकलन झालं आहे तो म्हणायचा का, ज्याला भगवंताची खरी ओढ लागली गुरुची म्हणायची, हे आपणच आता ओळखायचं आहे. तर ते ज्याला लागलं त्याला हे आहे. म्हणून आसरा नाही त्याला याचा आसरा आहे. मग ज्याला ज्या अर्थाने भगवंताची ओढ लागली, प्रपंचाची ओढ लागली, मनुष्य हतबल असतो आणि घाईला येतो.
नोकरी म्हणता नोकरी मिळत नाही, पैसा म्हणता पैसा मिळत नाही, मुली म्हणता मुलीचं लग्न होत नाही, मुलगा होत नाही तर नाही होत, ते माणसं ऐकत नाही तर नाही ऐकत, काही होतं. म्हणजे असं कितीतरी प्रकारचे अनुभव प्रपंचात हातबल त्याच्या माणसाला आलेले आहेत. पण भगवंताचा आधार वाटत नाही त्यावेळेला. तेव्हा असं वाटावं की भगवंता तुझी इच्छा अशी दिसते तर तसं चालू दे, आणि जर तुझी इच्छा असेल आणि ह्यात मदत करायची असेल तर तूच करू शकतोस. ही तर माणसं मदत करणार नाही, अवघड आहे. मग अशा वेळेला आता कोण करणार, तर तू करणार, मग तू मदत कर असं म्हणावं नसतं. ह्यातून सुद्धा आपल्याला खऱ्या अर्थाने भक्ती शिकता येईल. भक्ती हे आपल्या ज्या ज्या म्हणून क्षमता आहेत त्यांची अपूर्णता लक्षात घेण्याचं साधन आहे. भक्ती म्हणजे हे साधन. आता मी पूर्ण आहे, माझ्या हातात सगळे असं वाटत असेल तर जावा, सहज कोपऱ्यावर सुद्धा पाय मुरगळला तर 15 दिवस जागेवर बसतो माणूस. म्हणजे कळतं आपले. म्हणून म्हटलं शरीर शक्ती, धनशक्ती, काय आपली जी शक्ती सत्ता, ते सगळं जे काय आहे ते एका क्षणात नाहीसं करण्याचं व्यवस्था ह्या जगामध्ये ठेवली आहे. ती एवढ्यासाठीच की त्यानिमित्ताने तरी तो जागा होईल. आणि तो जागा नाही होत, तो म्हणतो ह्याला मी असं करीन तसं करीन, आणि मग मी परत बरा झालं की बघतो. तुम्ही काय बघतो परत बरा झालं की, त्याच्यानंतर सगळं तसं होईल असं काय आपल्याला काही लिहून देतं का कोणी? अहो एवढ्या तज्ज्ञ असतात मंडळी. आज त्यांच्या हाताखालनं 500-500 ऑपरेशन गेले असतात तरीसुद्धा कागद लिहून घेतातच ना तुमच्याकडनं की ह्याची जबाबदारी आम्ही घेत नाही, तुमची जबाबदारी तुम्ही घ्यायची तर तुम्ही करणार ना, आम्ही कशी जबाबदारी घ्यायची. म्हणजे हा व्यवहाराचा भाग आहे, भांडण्यात काही अर्थ नाही. पण तरीसुद्धा तुम्ही तज्ज्ञ, आम्ही तुमच्याकडे आलो, तुम्ही 1000 वेळा हे केलेलं आहे, तर आता 1001 वेळेला आम्ही आल्यानंतर तुम्ही आमच्याकडनं कसं काय लिहून देतो, याची जबाबदारी तुमची राहील म्हणून करणार तुम्ही. आता ते त्यात तुमचं चुकलं तर त्याला काय आम्ही जबाबदारी, पण करावं लागतं ना माणसाला. ते म्हणतील लावा, तू आपलं दुसरीकडे लावा. म्हणजे ही माणसाची स्थिती खरं म्हणजे इतकी परिस्थिती आहे तरीसुद्धा. आणि व्यवहार आहे, ठीक आहे आपण करावं, कारण काय सही करून न करून जे आपलं व्हायचं ते होणार असतं. मग जे व्हायचं ते जो करतो त्याच्यावरच विश्वास ठेवा ना. त्याला एकदा सही करून देऊन टाका की आपलं मन, त्याला एकदा मन देऊन टाका, काय नाही मग तो करतो ते करायचं ते बरोबर करतो, आणि तो करतो तेच बरोबर असतं. आम्ही आमच्या कल्पनेनं आज 50 वर्ष लढवले आहे प्रपंच, पण त्याचं काय झालं हे आपण बघितलं आहे ना. कसं बसं आपलं चाललं आहे, ठीक आहे. आता लोक भेटल्यावर आपण काहीतरी करतो, नाचगाणी करतो, हे करतो ते करतो, ते ठीक आहे सगळं. पण प्रत्यक्षात काय ते जोतो आपल्या ओळखून आहे ना निदान. मग निदान जर ओळखून असेल तर निदान त्याचं तरी सत्य टाळावं. बरं ह्याच्यासाठी भगवंत असं म्हणत नाही बाहेर बोर्ड लावा म्हणून की मी भगवंताला शरण आहे, काही त्याचा उपयोग नाही. मनानं असू दे आणि मनानं तेवढं करू दे, होय की नाही. आपण बोर्ड लावतो हे घर महाराजांचे आहे, ते एक यादी नसते का मिळत तसं, तर तसली ती फ्रेम करून लावतात. त्याच्याकडे बघत पण नाही. लोक म्हणतात हा हा काय, हे लोक आल्यावर त्यांचं लक्षात जातं यांचं घर महाराजांचं आहे, ह्यांच्या काही लक्षात पण नसते ते लावल्याचं. असो पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, आपल्याला खरं काय ते कळू दे. आणि म्हणून ह्यांना जे म्हणणे ना घडीघडी ते त्यामुळं म्हणले ही माणसं एकेका 101 होती. हे जे समर्थ पंचायतन होतं, एकाने ठरवलं होतं, हे म्हणतो ना मी मागे म्हटलं, समर्थांसारखे ते भगवंताच्या कामाला लागले आणि त्याचंच कार्य करायचं ठरलं, म्हणून ते आपल्याला भेटले, हे आपल्याला सगळं मिळते. त्याने जर समजा इंडस्ट्री उडी घ्यायची ठरवली असते त्या काळात तर तरी काय केलं असतं एवढं नुसती कल्पना करून बघितली तरी कळेल. त्यातले हे आहेत केशवस्वामी, त्यातलेच आहेत. घडी 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 चरण तुझे आठवती रामा, घडी 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 चरण तुझे आठवती रामा, घडी 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 चरण तुझे आठवती रामा. हीन दीन आस तुझी, हीन दीन आस तुझी, पूर्ण काम आम्हा, हीन दीन आस तुझी, पूर्ण काम आम्हा. घडी 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 चरण तुझे आठवती रामा, घडी 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 चरण तुझे आठवती रामा, घडी 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 चरण तुझे आठवती रामा. मात तात भ्रात नाथ, मात तात भ्रात नाथ, तूची एक पाही, मात तात भ्रात नाथ, तूची एक पाही. घडी 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 चरण तुझे आठवती, घडी 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 चरण तुझे आठवती रामा, घडी 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 चरण तुझे आठवती रामा. केशव म्हणे करी दया, केशव म्हणे करी दया, ठेवी तुझे पायी, केशव म्हणे करी दया, ठेवी तुझे पायी.
घडी 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 चरण तुझे आठवती घडी 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 चरण तुझे